नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटते की मीरा आणि अंबिका त्या बाबांना येऊन भेटतात. तेव्हा ते बाबा मीरा आणि अंबिकाकडे एक कागद देतात. ते बाबा म्हणजे दुसरं कोणी नसून ते बाबा दादासाहेबच असतात. म्हणजे दादासाहेबांचे पूर्वज आहेत आणि ते दिसताना हे अगदी हुबेहूब दादासाहेबांसारखेच दिसतात. तेव्हा मीरा आणि अंबिका त्यांना विचारतात की इतकी वर्ष तुम्ही आम्हाला सांगण्यासाठी इथे थांबला होतात. तेव्हा दादासाहेबांसारखे दिसणारे ते बाबा बोलतात, हो, योग्य माहितीपर्यंत ही माहिती पोहोचवणं हेच महत्त्वाचं ध्येय होतं. तेव्हा मीरा बाबांचे मनापासून आभार मानते आणि विचारते, आम्ही तुमच्यासाठी काही करू शकलो तर सांगा. तेव्हा ते बाबा बोलतात, तुम्ही फक्त त्या चेटकिनीचा अंत करा, एवढंच माझ्यासाठी खूप आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या मृत्यूपूर्वी तिला काही काळ कैद करून ठेवावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला एक खास पिंजरा तयार करायचा आहे. तेव्हा अंबिका बोलते की पिंजरा? ते बोलतात की हो, आणि तो पिंजरा असा माणसाच्या अस्थींपासून तयार करावा लागेल ज्यांनी आयुष्यात खूप अमावस्या पौर्णिमा बघितल्या आहेत. काळाच्या पलीकडे जगलेल्या त्या व्यक्तीच्या अस्थींमध्ये ही शक्ती आहे जी त्या मायावी शक्तीला कैद करू शकते. आणि शेवटी ते बोलतात की तो माणूस. तेव्हा मीरा बोलते की बाबा, पण असं कुठून शोधू आम्ही हे? तेव्हा ते बाबा बोलतात की आणि ते तुम्हाला शोधायचीही गरज नाही आहे, कारण की तो माणूस तुमच्या दोघींच्याच समोर उभा आहे आणि याच कारणासाठी मी या शिळामध्ये आजपर्यंत जिवंत होतो. त्यावर ते बाबा मीरा आणि अंबिकाला सांगतात, तुम्ही अमावस्येच्या 1 दिवस आधी इथे या, तोपर्यंत मी माझ्या देहाचा त्याग केलेला असेल. या साऱ्या गोष्टी मीरा आणि अंबिकाला पटत नसतात. खूप वाईटही वाटत असतं. तेव्हा मीरा बोलू लागते की बाबा तुम्ही. तेव्हा ते बोलतात की माझा अंत त्या चेटकिनीच्या हातूनच लिहिलेला आहे. त्यावर अंबिका बोलते की नाही, तिला ही जागा माहितीच नाही आहे, ती इथे नाही येऊ शकत. पण बाबा बोलतात की विधिलिखितापासून कोणीही पळ काढू शकत नाही, ते कोणीच मिटवू शकत नाही. तेव्हा ते बोलतात की तुम्ही परत येता तोपर्यंत माझ्या अस्थी इथेच तुमची वाट बघत असतील. तेव्हा ते पुन्हा पुढे बोलतात की अ, तुम्ही तुम्ही तोपर्यंत तुमच्या वडिलांचा शोध घ्या. त्यावर मीरा बोलते, पण हे सगळं. तिला बाबा मध्येच थांबवतात आणि म्हणतात, होणार, हे सगळं होणार, हे नक्की होणार. तेव्हा अंबिका मीराला बोलते, मीरा, या नकाशाच्या मदतीने मी बाबांना शोधते, तू जा घरी. अथर्व आणि वेदाची काळजी घ्यायला हवी आणि त्यांनी सुरू केलेला हा लढा आता आपणच संपवायचा. आणि त्या मंजिरीने सुरू केलेला लढा आहे ना, हा आपणच संपवायचा, या चेटकिनीचा अंत करायचा. त्यानंतर मीरा आणि अंबिका बाबांसमोर हात जोडतात आणि बाबाही त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्यासमोर हात जोडतात. इकडे दुसरीकडे मंजिरी मार्जरीकडे आलेली असते. मार्जरी तिला एक भस्म देते आणि बोलते की हा भस्म त्या कार्टीच्या पोटात गेला पाहिजे. तेव्हा मंजिरी विचारते की आणि तिचा जीव जाणार नाही ना? त्यावर मार्जरी बोलते, जीव नाही जाणार, पण पण ज्या यातना होतील ना, ते तो अथर्व सहन करू शकणार नाही आणि लगेच मीराला बोलावून घेईल. मंजिरी म्हणते, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, असं बोलून ती तिथून तर निघून जाते. इकडे अनन्या किचनमध्ये येते आणि वेदासाठी ज्यूस बनवत असते. तिथेच मंजिरी येते. मंजिरीला बघून मंजिरी तिथे येते. तेव्हा अनन्या काहीतरी बनवते हे बघून मंजिरी मुद्दाम कॉफी ही वरती कबर्डमध्ये ठेवते आणि मंजिरी अनन्याला विचारते की अनन्या, वेदा कशी आहे, ठीक आहे ना? तेव्हा अनन्या बोलते की हो, ती ठीक आहे, पण तिने सकाळपासून काही खाल्लेलं नाही. तेव्हा मंजिरी मुद्दाम कॉफी शोधायचं नाटक करत असते. कुठे गेली ती? अनन्या बोलते की अगं, लास्ट काय शोधते? तेव्हा मंजिरी बोलते की अगं, कॉफी. तेव्हा अनन्या बोलते की लास्ट टाईम इथेच होती. ही मीरा वहिनी ना वस्तू कुठेही ठेवते आणि आपल्याला शोधायला लावते. तेव्हा ती बोलते की थांब, मी बघते. अनन्या पाठीमागे जाते. तिथे वरती तिला कॉफी दिसते, पण तिचा हात पोहोचत नसतो, म्हणून ती स्टूल आणायला जाते. तेवढ्यात मंजिरी घाईघाईत तिने आणलेलं भस्म त्या ज्यूसमध्ये मिसळते. अनन्या स्टूलवरून कॉफी घेऊन खाली येते आणि बोलते की आई, ही बघ इथे आहे. तेव्हा मंजिरी बोलते, कॉफी राहू दे, मी ती नंतर बनवेन, तू आधी हे ज्यूस घेऊन जा आणि वेदाला दे. अनन्या तर ज्यूस घेऊन द्यायला जाते. इकडे अजित आणि दामोदर खोलीत बसलेले असतात. अजित रडत असतो. माया आणि नर्मदा बघून अजित बोलतो, आता आमचा संसार कसा होणार? त्यावर दामोदर बोलतो की खरं आहे. अजित पुढे बोलतो, बरं जाऊ दे, पण माया, आता आपलं हनीमूनचं कसं होणार? तेव्हा माया त्याला इशारा करून बोलते की गप्प बसायला चांगल्या खालते. तेव्हा नर्मदाही चिडून बोलते की मरे नाही आता याला. त्यावर दामोदर अजितला बोलतो की अजित, तुझं अवघड आहे रे, पण बायको, मी तुझ्यासोबत मॅनेज करेन हं.
माझं तुझ्याबद्दलचं प्रेम तीळभरही कमी होणार नाही. मी तुला कायम सोबत घेऊन फिरेन, खिशात घेऊन फिरेन. तेव्हा नर्मदा वैतागून बोलते की अरे हो, मला काय असं कायम खिशात राहून फिरायचं नाही आहे. नर्मदा पुढे बोलते की काय हो, आणि तुम्ही काय आहे मला खिशात घेऊन फिरणार? आधीच फाटका खिशाचे आहात तुम्ही. मी खिशातून खाली पडले तर? अहो थांबा ना, काय? तेव्हा माया बोलते की अहो थांबा ना, काय परिस्थिती आहे आणि तुम्ही काय बोलतायत? अजित बोलतो की ॲक्च्युली आम्हालाही तुम्हाला असं ठेवायचं नाही आहे, पण तुम्हाला परत मोठं कसं करायचं? त्यावर माया बोलते, एक मिनिट, तुम्ही काही करायची गरज नाही आहे, तुम्ही फक्त आम्हाला मंजिरी मॅडमकडे घेऊन जा. तेव्हा अजित बोलतो की मंजिरी मामी, आणि ती काय करणार आहे? माया बोलते, अरे किती प्रश्न विचारता तुम्ही, फक्त आम्हाला तिच्याकडे घेऊन जा, ती बरोबर आम्हाला बरोबर मूळ साईजमध्ये आणेल. तेव्हा अजित बाबांना बोलतो की डॅड, जा तुम्ही घेऊन जा, न्या तुम्ही यांना. तेव्हा मग ते आणि इकडे हॉलमध्ये वेदा बसलेली असते आणि तिची आई आणि ती ड्रॉइंग करत असते. तेवढ्यात अनन्या तिथे येते आणि बोलते, वेदा बघ, आत्याने तुझ्यासाठी ज्यूस आणले, पिऊन घे पटकन. पण वेदा बोलते, नाही मला भूक नाही आहे आणि मला नाही प्यायचं. तेव्हा अनन्या तिला समजावत बोलते, अगं तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहेस, पिऊन घे ना. पण वेदा हट्ट करून बसते, मला काहीच खायचं प्यायचं नाही आहे. अथर्वचं लक्ष सगळीकडे असतंच. तेवढ्यात मंजिरी तिथे वेदाला ज्यूस पिण्यासाठी खूप आग्रह करत असते. वेदा हट्टीपणा करून नको असंच म्हणत असते. तेव्हा तू सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहेस असं मंजिरी बोलते. तेव्हा वेदा तरीही बोलते की आजी सांगितलं ना मला काही नको आहे म्हणून. तेव्हा मंजिरी जरा कठोर होऊन बोलते, मी पण तुला शेवटचं सांगते, हे ज्यूस तुला प्यावाच लागेल. मंजिरी एवढा आग्रह का करते हे पाहून अथर्वला संशय येतो. पण मंजिरी पटकन आपला सूर बदलते आणि गोड बोलून फूस लावायला लागते. वेदा, तू आजीचं ऐकणार नाहीस का? तू तर माझी परीराणी आहेस ना, मग ऐकणार ना माझं? तेव्हा वेदा बोलते की बरं, आणि ज्यूसचा ग्लास हातात घेते. तेव्हा मंजिरी मनातल्या मनात हसून बोलते, माझी बिचारी वेदा, आता ही आयुष्यभरासाठी अपंग होणार. वेदा ज्यूस प्यायला सुरुवात करणार इतक्यात अथर्वला तिच्यावर पक्का संशय येतो. त्याचवेळी मीरासुद्धा घरात पाऊल ठेवते. अथर्व लगेच धावत जातो आणि वेदाच्या हातातला ज्यूसचा ग्लास फेकून देतो. हे बघून मंजिरीला प्रचंड राग येतो. अनन्यासुद्धा चिडून बोलते, दादा काय आहे हे? इतक्यात मीरा जोरात हाक मारते की वेदाचे बाबा. मंजिरी मनातल्या मनात बोलते की ही मीरा आत्ताच इथे कशी काय टपकली. त्यावर अथर्व अनन्याला सांगतो की अनन्या, तुला माझा राग आला असेल तर येऊ दे, मला फरक नाही पडत. त्यावर अनन्या बोलते की दिसतंय ते, तुला काही फरक पडत नाही आहे, तू एकदम भावनाहीन झाला आहेस. तेव्हा अथर्व तिला म्हणतो, तुला वाटतं ना मी आईशी नीट बोलावं, मग एक काम करशील? तेव्हा अनन्या बोलते की काय? तेव्हा अथर्व बोलतो, यापुढे वेदाला जे काही खायचं प्यायचं द्यायचं असेल ते फक्त तू तुझ्या स्वतःच्या हाताने बनवून देशील. त्यावर अनन्या बोलते की ठीक आहे, मी जर हे केलं तर तू आईशी नॉर्मल वागशील ना? तेव्हा अथर्व बोलतो की हो. इकडे अंबिका तो नकाशा घेऊन तिच्या बाबांना शोधायला एका गुहेपाशी आलेली असते. ती स्वतः बोलते, बरं झालं रुद्रकेतूंची भेट झाली, किती गोष्टी सोप्या झाल्या, आता फक्त या गुहेत बाबा भेटायला हवेत, म्हणजे पुढचा मार्ग मोकळा होईल. अंबिका त्या गुहेत जाते. अंबिका गुहेत आत बघते तर तिला काहीतरी विचित्र दिसतं. एकदम तिच्या तोंडावर खूप मोठा प्रकाश येतो आणि अंबिका जोरात ओरडते. इकडे मीरा अथर्वला समजावत विचारते, वेदाचे बाबा नक्की काय झालं होतं खाली? तेव्हा अथर्व सांगतो की मंजिरी ज्या प्रकारे वेदाला ज्यूस पिण्यासाठी आग्रह करत होती ना, त्यावरून मला नक्कीच काहीतरी काळभोर शिजते असं संशय आला. तेव्हा मीरा बोलते, पण मी तुम्हाला म्हणणारे होते ना. तेव्हा अथर्व बोलतो की हो, मला माहिती आहे की मंजिरी वेदाला काही करणार नाही, पण ती ज्या प्रकारे वागत होती मला काळजी वाटली. पण आता यापुढे काळजी करायची गरज नाही आहे. मी अनन्याला जे सांगितलं आहे ती अगदी तसंच करेल आणि माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. तेव्हा मीरा बोलते ठीक आहे, आणि हो मी त्या मंदिरात जाऊन आली हां. तेव्हा अथर्व ऐकून उठून विचारतो की काय, तेच मंदिर होतं का? तेव्हा मीरा बोलते हो, ते दक्षिण भैरवीचंच मंदिर होतं. तेव्हा अथर्व खुश होऊन बोलतो, अरे वा छान, मग आता पुढे काय करायचं? तेव्हा मीरा बोलते की पुढे काय करायचं हे आता आपल्याला कळलं आहे, पण आपल्याला काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. अथर्व विचारतो कुठली गोष्ट? तेव्हा मीरा बोलते या सगळ्या गोष्टींबद्दल मंजिरीला काहीच कळता कामा नये. तेव्हा अथर्व बोलतो की ऑफकोर्स तिला काही कळता कामा नये मीरा. मीरा विचारते, मग मीरा तू मला एकदा मागे सांगितलं. तेव्हा अथर्व विचारतो की मीरा तू मला एकदा मागे म्हणत होतीस की मंजिरीला आपल्याकडून बाळ हवं आहे, पण ते कशासाठी? का का
तेव्हा अथर्वने असा प्रश्न विचारल्यावर मीरा थोडी शांत होते, भावूक होते. तिला ते अथर्वला कसं सांगावं हेच कळत नाही. ती हळूच बोलते की ते ते मंजिरीला चिरतारुण्य हवं आहे. ते ऐकून अथर्व आश्चर्याने विचारतो, काय? तेव्हा मीरा स्पष्ट सांगते, हो, ती एक चेटकीण आहे आणि तिला चिरतारुण्य हवं आहे. त्यासाठीच तिने नीरती देवीला प्रसन्न केलं होतं आणि नीरती देवीने तिला एक मार्ग सांगितला आहे, एक विधी करायला सांगितला आहे. त्यासाठी तिला 3 सारख्या जन्मपत्रिका असलेल्या स्त्रियांचा बळी घ्यायचा आहे आणि त्यांच्या आत्म्यांना तिला त्या कवड्यांमध्ये कैद करायचं आहे. त्यानंतर एक विधी करायचा आहे आणि तो विधी पूर्ण झाला की मंजिरी कायमचं चिरतारुण्य मिळेल. तेव्हा अथर्वला धक्का बसतो. तो विचारतो, म्हणजे सो बेसिकली तिला कोणाचा तरी बळी हवा आहे. आणि कोणाचा बळी हवा आहे? तेव्हा मीरा सांगते, सगळ्यात आधी तिने माझ्या आईचा बळी घेतला आहे आणि तिचा आत्मा एका कवडीत कैद केला आहे. मग तिने अंबिकाताईचा बळी घेतला आहे. आणि मीरा थोडी रडत असते आणि म्हणते की वर्षानुवर्षे ती वेदाचा जीव घेण्याचा प्रयत्न करते, पण नंतर तिच्या लक्षात आलं की पत्रिका बघण्यात नक्कीच काहीतरी गल्लत झाली असावी. आता तिला माझ्या पोटी जन्मलेला बाळ हवं आहे. मी बाळाला जन्म दिला की ती माझा बळी घेईल आणि त्यानंतर आपल्या बाळाचा पण बळी घेईल. मीरा रडायला लागते आणि बोलते, या सगळ्या भयंकर गोष्टींसाठी तिने मला फक्त पुढच्या अमावस्येपर्यंतचीच वेळ दिली आहे. तेव्हा मीरा रडत सांगते की आणि तिने मला असं सांगितलं आहे की जर मी या बाळाला जन्म दिला तर ती यापुढे वेदाला कधीच त्रास देणार नाही. तेव्हा अथर्वला या गोष्टीचा धक्का बसतो की तो बोलतो की हे चिरतारुण्य, बळी हे सगळं किती भयानक आणि न पटणारं अनबिलिव्हेबल आहे. मग अथर्व बोलतो की मी आधीच अंबिकाला गमावून बसलो आहे. आता मी तुला आणि वेदाला अजिबात गमावणार नाही. काही झालं तरी मी त्या मंजिरीचा हा प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. तेव्हा मीरा अथर्वला बोलते की हे बघा, तुम्ही काळजी करू नका. या येत्या अमावस्येच्या आधीच आपण त्या मंजिरी नावाच्या चिटकिणीचा अंत करूया. मीरा रडत असते तेव्हा अथर्व प्रेमाने तिला जवळ आपल्या मिठीत घेतो आणि याच इमोशनल मोमेंटवर आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अथर्व आणि मीरा मिळून मंजिरीचा हा भयानक प्लॅन उधळून लावू शकतील का? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन एपिसोडच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.